कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवाशिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जनिता कावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवाशिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि कलशाध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे। आणि यामध्ये
अर्जुन भगवंताला काही प्रश्न विचारणार आहे, या संबंधातला आपला विचार चालू आहे. आज दुपारी आपण जे ऐकलंय ती संगती लक्षात घ्या आणि 148 क्रमांकाच्या अभंगापासून पुढील आपला विचार करायचा आहे. तरी आता एका तोची प्रश्न भला, पार्थे जो पुसिला श्री हरीशी, अहो 17व्या अध्याय अखेर सांगोनी साचार ब्रह्मनाम. म्हणजे अर्जुनाने 17व्या अध्यायाच्या शेवटी देवाचं बोलणं संपलं आहे आणि आता देव यापुढे काही सांगणार नाहीत असं ओळखून त्याच्या मनाने खिन्नता घेतली, अर्थात तो खिन्न झाला. आणि एरवी तसं पाहू गेलं तर तो ब्रह्मतत्वाविषयी चांगलाच निश्चित अनुभवी झाला होता, परंतु भगवान आता गप्प बसणार आहेत हे त्याला सहन होईना. म्हणून वासरू दूध पिऊन तृप्त झाल्यावरही गायीने आपल्यापासून दूर जाऊ नये हे जसं त्याला वाटतं, कारण प्रेमाचा प्रकार असाच असतो की आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण कारण नसतानाही बोलावतो आणि त्याला आपण एकदा पाहिलं असलं तरी पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं आणि त्याचं सान्निध्य भोगत असताही पुन्हा पुन्हा भोग घ्यावा अशी आवडत्या व्यक्तीविषयीची इच्छा ही दुप्पट वाढते. आणि अशी ही प्रेमाची जात असते. आणि किंबहुना अर्जुन तर प्रत्यक्ष प्रेमाचीच मूर्ती होता, त्यामुळे तो देवाच्या गप्प बसण्याविषयी दुःख करत होता. कारणा वाचून प्रियजनासे बोलत बैसावे ऐसे वाटे. प्रिय वस्तूचा भोग एक वेळेला घेतला तर तो तृप्त करणारा ठरतो काय? नाही, वारंवार तो पदार्थ आपल्या जवळ असावा असं वाटतं. आणि अर्जुनाचा जर विचार केला तर तो प्रेमाची मूर्ती आहे. प्रेमाची जात जर इतकी उत्कट असेल तर प्रेम मूर्ती असलेल्या अर्जुनाच्या विषयी काय बोलावं. आणि यामुळेच तो देवाच्या गप्पा बसण्याविषयी दुःख करत होता. आणि त्याचं कारण की एरवी आपलं रूप आरशात पाहता येतं, त्याप्रमाणे जी एक अव्यवहार्य भोक्ता भोग्य भावरहित ब्रह्मवस्तू आहे ती संवादाच्या निमित्ताने व्यवहार्य म्हणजे त्रिपुटीयुक्त होते आणि त्यामुळे त्या ब्रह्मवस्तूचा आनंद भोगता येतो. बरं, जर अव्यवहार्य अवस्था प्राप्त झाली तर मग चालू असलेला संवाद पण तोही थांबतो. भोक्ता भोग आणि भोग्य ही त्रिपुटी आपोआपच थांबते. म्हणून ब्रह्मानंदाचा भोग घेण्यास लाचावलेल्या अर्जुनाला हा संवाद बंद पडणं सहन होणं शक्य आहे काय? तर अजिबात नाही. आता सांगणं संपलं म्हणून भगवंतांनी ही गीता वस्त्रात गुंडाळून ठेवली होती, पण अर्जुनाने त्याग आणि संन्यास यांचं स्वरूप विचारण्याचं निमित्त करून पुन्हा गीतेवरचं वस्त्र सोडायला लावलं. तेणे मिशे वस्त्राची ती घडी, पुन्हा तू उघडी ऐसे केले. किंबहुना हा 18वा अध्याय नाहीच तर ही एकाध्यायाची संक्षिप्त गीताच आहे. जेव्हा वासरूच गाईचं दूध काढू लागतं तेव्हा पान्हा सोडण्याला वेळ लागतो काय हो? त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळीच अर्जुनाने भगवंताकडून पुन्हा गीतेचा आरंभ करविला. मग देवभक्ताचा संवाद काय घडवून आणणार नाही? परंतु हे वर्णन असो. सारांश, या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि तो अर्जुन म्हणतो की हे विश्वेश्वरा, माझी विनंती ऐका. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. या श्लोकाचा अर्थ, अर्जुन म्हणाला, हे महाबाहो म्हणजे ज्याचे बाहू मोठे आहेत, किंवा ऋषिकेश हे इंद्रियांच्या नियंत्या, त्यानंतर केशी निषूदन म्हणजे केशी दैत्याच्या
वध करणाऱ्या श्रीकृष्णा त्याग आणि संन्यास यांचं जे तत्व आहे ते वेगवेगळं जाणून घेण्याची माझी इच्छा आहे, ते कृपा करून सांग. व्याख्यान करतात, संघ संघात हे शब्द जरी दोन एकची त्यातून निघे अर्थ, तैसे त्याग आणि संन्यास हे दोन्ही सारिखेच मानी ऋषिकेशा. म्हणजे म्हणतात, अहो महाराज, संन्यास आणि त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्याप्रमाणे संघात आणि संघ या दोन शब्दांनी शक्तिवृत्तीने संघात म्हणजे समुदाय याच एका अर्थाचं प्रतिपादन केलं आहे, त्याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोन शब्दांनी त्याग हाच एक अर्थ सांगितला आहे. मला तरी असंच वाटतं किंवा माझ्या मनाला तरी असंच कळतंय. पण तुमच्या दृष्टीने या दोन शब्दांच्या अर्थात काही भेद आहे का? आणि जर असेल तर तो कोणता आहे याचं स्पष्टीकरण देवाने करावं. आणि यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हो, म्हणजे अर्थातच भेद आहे. मग काय भेद आहे? तर यावर सांगतात, काम्यानां कर्मणा अन्यासम संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. म्हणजे आता इथे असं आहे की मूळ ज्ञानेश्वरी जर पाहिली तर भगवान हो म्हणाल्यानंतर लगेच हा श्लोक आहे आणि यानंतर पुढील व्याख्यान आहे. परंतु स्वामीजींनी मात्र पुढील व्याख्यान हे अगोदर घेतलेलं आहे आणि जिथे खरोखरी काम्यानाम कर्मणाम न्यासम या श्लोकाचंच विवरण चालू होतं तिथे तो श्लोक घातलेला आहे. असो, मी ही संगती आता पुढे सांगतोय. तर भगवान म्हणतात, अर्जुना, तुझ्या मनाला त्याग आणि संन्यास हे दोन एकार्थक शब्द आहेत असं वाटलं आणि मीही तेच खरं मानतो. या दोन शब्दांनी सामान्यतः त्याग हाच अर्थ सांगितला आहे, हे सत्य. परंतु या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद असण्याचं कारण इतकंच आहे की कर्माच्या निशेष त्यागाला संन्यास म्हणतात आणि कर्म करूनही केवळ फलाचाच त्याग करणे याला त्याग असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे दोन मधलं अंतर आहे. कोणतं कर्म टाकावं आणि कोणत्या कर्माचं केवळ फळच टाकावं, आता ते देखील विवरण करून सांगतो, लक्ष देऊन ऐक. म्हणून कोणत्या कर्माची फलाशा सांडावी, कोणती त्याजावी आमूलाग्र, त्याची तुझं सांगू आता विवरून देई अवधान धनंजया. काही कर्म असे आहेत की त्या कर्माचाच त्याग करायचा, तर काही कर्म असे आहेत की त्या कर्माच्या फक्त फळाचा त्याग करायचा. मग आता ते कोणते आहेत तर याचं विवरण सांगतात. जंगलात आणि डोंगरात निरुपयोगी पुष्कळ झाडं लागत असतात, पण गहू, साळी किंवा फळा फुलांच्या बागा या आपोआप उगवत नाही. ज्याप्रमाणे बी न पेरताही पुष्कळ गवत उगवतं, परंतु जमीन भाजल्या वाचून, खत घातल्या वाचून आणि मेहनत केल्या वाचून साळीचं पीक येत नाही. अंग आपोआप झालेलं असतं, पण अंगावर घालायचे दागिने हे प्रयत्नाने करावे लागतात. किंवा नदी आपोआप तयार होते, परंतु विहिरी मात्र खोदून तयार कराव्या लागतात. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वभावतः होत असतात, परंतु जे काम्य कर्म आहे ती फळाची इच्छा न करता होत नाही. एकंदरीत वेदांत शास्त्राने कर्माचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त असे 5 प्रकारचे कर्म आहेत. ज्याच्या करण्याने फार मोठं पुण्य लागत नाही, प्राप्त होत नाही, परंतु न केल्याने मात्र पाप प्राप्त होतं, अशा कर्माला नित्यकर्म असं म्हणतात. स्नान, संध्या वगैरे हे नित्यकर्म आहे. यामुळे
रोज स्नान केलं तर फार मोठं पुण्य आहे काय? नाही. परंतु न केलं तर दुर्गंधी आहे आणि पाप मात्र निश्चित आहे. म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? नित्यकर्म म्हटलेलं आहे. आणि नित्यकर्म असं असतं की अशौच जरी प्राप्त झालं, जननाशौच किंवा मरणाशौच जरी प्राप्त झालं तरी ते करावंच लागतं. म्हणून असं आहे, सूतकामध्ये किंवा सोयरामध्ये म्हणजे वृद्धी आणि सूतक यामध्ये सुद्धा संध्या ही सोडता येत नाही. त्या संध्येला फक्त काही विशिष्ट मर्यादा आहेत, इथपर्यंत ठीक आहे. राखेचं भस्म न लावता पाण्याचं भस्म लावावं, अर्घ्य देण्यापर्यंतच संध्या करावी वगैरे असे काही त्यामध्ये नियम दिलेले आहेत. परंतु संध्या कर्म असं आहे की ते जननाशौच मरणाशौचातही न सोडता येण्यासारखं कर्म आहे. हे विशेष आहे. याला नित्यकर्म असं म्हणतात. नैमित्तिक कर्म, सूर्यचंद्र ग्रहण वगैरे आलंय किंवा आई वडिलांचे वर्षश्राद्ध वगैरे आलेले या निमित्ताने केलं जाणारं जे कर्म त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काही फळाच्या अपेक्षेने जे केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. वेदाने जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे तेच कर्म करणं याला निषिद्ध कर्म म्हणतात. आणि असं निषिद्ध कर्म जर आपल्याकडनं झालेलं असेल तर त्या निषिद्ध कर्माचं वाईट फळ नष्ट होणे, त्या पापातून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता म्हणून केलं जाणारं जे विशिष्ट कर्म आहे त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. असे एकंदरीत कर्माचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. मग नित्य नैमित्तिक कर्म कशी आहेत ते ही स्वभावतः होत असतात. परंतु काम्य कर्म जे आहे ते फळाची इच्छा न करता होत नाही. जसं गवत हे आपोआप उगवतं, पण फुला फळांच्या बागा या आपोआप उगवत नाहीत. जे मागे जे आपण दृष्टांत पाहिले त्याप्रमाणे हा सिद्धांत सांगतात. पुढे फळांची उभारणी होण्याकरता इच्छेच्या समुदायाने जे जे कर्म घडतं आणि ज्या कर्मामध्ये अश्वमेधाधिक याग समाविष्ट आहेत त्यांना इष्टकर्म असं म्हटलं जातं. यानंतर पुढे असं सांगतात की परोपकारार्थ विहीर, आड खोदणे, बागा निर्माण करणे, अग्निहोत्र चालवण्याकरता किंवा ग्रामदेवतेच्या पूजादी उपचारांच्या व्यवस्थेकरता किंवा वेदशास्त्रांच्या अध्यापनाकरता सत्पात्र ब्राह्मणांना गाव इनाम देणे किंवा महानगर बसवणे, म्हणजे आणखी नाना प्रकारच्या व्रतांचे समारंभ करणे, हे जे आहेत या सर्वांना काय म्हटलं जातं? पूर्तकर्म असं म्हणतात. म्हणजे काही इष्टकर्म आहेत आणि काही पूर्तकर्म आहेत. मग असे हे सर्व इष्टापूर्त कर्म आहेत की जी घडण्याकरता फळाची इच्छा हेच एक कारण आहे. आणि जी कर्म केली असतात जीवाला जणू बांधून बलात्काराने ते फळ भोगायला लावतात. हे कर्म असे आहेत की कर्म केले आणि आता मला फळ नको असं जर कोणी म्हणेल तर चालत नाही. कर्म झालंय म्हणजे ते तुम्हाला फळ देणारच आहे. किंबहुना गाईचं शेण जसं जमिनीवर पडल्यानंतर मातीला घेतल्यापासून उठत नाही, त्याप्रमाणे झालेलं किंवा केलेलं कर्म फळ दिल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे. म्हणून अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम हा सिद्धांत सांगितलेला आहे. असो अर्जुना, देहाची या गावा आलिया साचार जैसे अनिवार्य जन्म मृत्यू. म्हणजे देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूचे सोहळे भोगायला नको म्हणता येत नाही. म्हणजे आगतिक होऊन ते भोगावेच लागतात. किती जरी कोणी म्हणेल की नाही बाबा मला मरायचं नाही आहे, तर जमेल काय? नाही. किंबहुना विधात्याने ललाटावर जे लिहिलेलं असतं ते काही केलं तरी मोडत नाही. किंवा देहाचं काळं गोरे पण कितीही धुतलं तरी पण ते नष्ट होण्याचं जाणत नाही. कावळा आहे, कावळ्याला किती स्नान घातलं, किती साबणे लावल्या म्हणजे तो स्वच्छ होईल, गोरा होईल? शक्य नाही आहे. किंवा सावकार जसा कर्ज न फेडता कर्जदाराची सुटका करत नाही, त्याप्रमाणे केलेलं काम्य कर्म फळ भोगण्याकरता जीवापुढे धरणं घेऊन बसतं. अर्जुना, त्या फळाची इच्छा नसतानाही
इष्टापूर्त कर्म अकस्मात घडलं तरी पण स्वर्गभोग प्राप्त होतोच. आणि ज्याप्रमाणे समरांगणावर गेलेल्या मनुष्याला युद्ध न करताही दुसऱ्याचे बाण निष्कारण लागतात. दोघांचं युद्ध चाललेलं आणि हा तिथे फिरायला गेला तर हा युद्ध करत नाही परंतु बाण मात्र याला लागतो निष्कारण. किंवा न समजून गुळ तोंडात टाकला तरी सुद्धा तो गोडी देतोच. किंवा राखुंडी समजून अग्नीला पायाने दाबलं तरी पण तो पोळतोच. तेवी काम्यकर्मे भोगविती फळ स्वाभाविक बळ ऐसे त्यांचे. असंच एक काम्यकर्मामध्ये इच्छा वाचूनही फळ देण्याचं स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून किमान मुमुक्षूंना तरी या काम्यकर्माचं कौतुक हे नक्कीच नसावं. अर्जुना, फार काय सांगावं. असं जे काम्यकर्म आहे की ते पोटात गेलेलं विष जसं ओकून टाकावं त्याप्रमाणे या मुमुक्षूने त्या काम्यकर्माचा त्याग करावा. आणि मग त्या काम्यकर्माचा जो त्याग आहे त्या त्यागालाच संन्यास अशा पारिभाषिक शब्दाने अंतरंग सर्वद्रष्ट्या पुरुषांनी म्हटलेलं आहे. म्हणून जे काम्यकर्म आहेत त्या काम्यकर्माच्या त्यागाला काय म्हणायचंय? संन्यास म्हणायचंय. बर, हे काम्यकर्म टाकणं म्हणजे इच्छेला समूळ उपटणं आहे. धनाच्या त्यागाने चोराचं भय घालवणं जसं आहे तसंच ते आहे. आणि आता नैमित्तिक कर्म सांगतात. चंद्र सूर्यग्रहण आल्यानंतर त्या पर्व काळात पितृ पितामह प्रपितामह या 3 पुरुषांना उद्देशून जे पार्वण श्राद्ध आहे किंवा माता पितरांच्या मरणाने उपलक्षित जे दिवस असतात त्या दिवशी जे प्रातिसंवत्सरिक श्राद्ध आहे आणि भाद्रपद कृष्ण पक्षात पार्वण पद्धतीने जे महालय श्राद्ध वगैरे केलं जातं किंवा घरी अतिथी आला असता त्याच्या भोजनादिकांची व्यवस्था करणं, अशा निमित्ताने जे जे कर्म करावं लागतं ते नैमित्तिक असतं असं जाणावं. मग वर्षा ऋतूमध्ये आकाश मेघांच्या येण्या जाण्याने, गर्जनेने व असार वृष्टीने क्षुब्ध होतं. वसंतामुळे वन पल्लवित प्रफुल्लित होऊन दुप्पट होतं. किंवा तारुण्यावस्था देहाला जशी सुशोभित करते. किंवा सोमकांत मणी हा जसा चंद्रकिरणांच्या स्पर्शाने द्रवतो किंवा सूर्यकिरणांच्या संबंधाने कमळ जशी विकसित होतात. तात्पर्य काय? जी वस्तू जशी असते तशी ती काही निमित्ताने विस्ताराला प्राप्त होते, पण त्या वस्तूमध्ये कोणताही बदल मात्र होत नाही. त्याप्रमाणे जे काही नित्यकर्म म्हणून सांगितलं आहे तेच निमित्ताच्या नियमाला किंवा विधीला जे प्राप्त होतं तेव्हा त्याला त्या निमित्ताच्या योगानेच त्याच नित्यकर्माचं नैमित्तिक हे नाव कर्मकांडामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे वस्तुतः काय नित्यकर्मच आहे ते. आता काय फक्त ज्या दिवशी संवत्सरिक श्राद्ध वगैरे असतात त्याच दिवशी पितृतर्पण करावं काय हो? तर नाही, शास्त्रकार सांगतात पितृतर्पण हे रोज सांगितलेलं आहे. म्हणून जे काही पंचमहायज्ञ आहेत त्या पंचमहायज्ञांमध्ये पितृयज्ञस्तु तर्पणम असं आलेलं आहे. पण तेच पितृतर्पण ज्या वेळेला माता पिता इत्यादिकांच्या संवत्सरिक श्राद्ध निमित्ताने केलं जातं त्यावेळेला ते नित्य न ठरतात, ते नैमित्तिक होतं. म्हणजे त्या ठिकाणी नैमित्तिक या नावाचा फक्त उत्कर्ष त्या ठिकाणी होतो, एवढाच काही वेगळं विलक्षण आहे. म्हणून नित्य आणि नैमित्तिक हे सारखेच आहेत, एकच आहेत जणू काही. आणि जे कर्म प्रत्येक दिवशी प्रातःकाळी मध्यान्ही आणि सायंकाळी अवश्य कर्तव्य असतं, परंतु डोळ्यात दृष्टी जशी अधिक खुपल्यासारखी वाटत नाही किंवा गती जशी दुसरीकडून न मिळवता पायात स्वभावसिद्धच असते किंवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक असतो त्याप्रमाणे प्रत्येक वर्णाश्रमी लोकांना स्व अधिकारानुसार जे कर्म स्वभावतःच विहित आहे किंवा
कृत्रिम वास न घेता चंदनाला सुगंधीपणा जसा सहज असतोच, त्याप्रमाणे जे कर्म वर्णाश्रमाचं स्वरूपच आहे. अर्जुना, असं जे कर्म असताना त्यालाच वेदज्ञांनी नित्यकर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्माची एक सामान्य व्याख्या पाहून आलो. तसंच विशेष व्याख्या स्वामीजींच्या अभंगानुसारे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. प्रत्यही त्रिकाळ करावया जोगे परी जेणे योगे नोहे क्षीण नित्यकर्म ऐसे बोलती जे लोकी तेहे अवलोकी धनंजया. मग पुढे असं सांगतात, याप्रमाणे तुला मी नित्य आणि नैमित्तिक या दोन्ही कर्माचं स्वरूप दाखवलंय. मग आता हीच नित्य नैमित्तिक कर्म प्रत्येक वर्णाश्रमी व्यक्तीला केवळ अनुष्ठानालाच आवश्यक आहेत. म्हणून या कर्माला पूर्वमीमांसक निष्फळ म्हणून पाहतात. कारण नित्य नैमित्तिक कर्मांच्या अनुष्ठानापासून कोणतंच फळ नाही, पण न केलं तर मात्र प्रत्यवाय आहे. मी जसं मागे बोलून आलो की रोज संध्या केली तर फार मोठं फळ अशातला भाग नाही. रोजच्या संध्याचं फळ काय हो? सकाळी संध्या जर केली तर रात्री जे काही आपल्याकडनं पाप घडलेलं असतं, जाणतेपणे अथवा अजाणतेपणे ते पाप जातं, एवढंच आहे. म्हणून त्या संध्येमध्ये असं आलंय बघा, यद्रात्र्या पापमकारशम मनसा वाचा हस्ताभ्याम पद्भ्याम उदरेण शिष्णा रात्रीस्तदबलुंपतु यत्किंचित् दुरितं मयि इदमहमामृतयोनो सूर्य ज्योतिषजुहोमि स्वाहा असं आलेलं आहे. ज्यावेळेला आपण सायं संध्या करतो त्यावेळेला असं आलेलं आहे, यद अहा पापमकारशम, दिवसभरात माझ्याकडनं जे काही पाप घडलं असेल ते पाप या अग्नीमध्ये भस्मसात होवो. म्हणजे या नित्यकर्माच्या अनुष्ठानापासून फार मोठं पुण्य लाभलं, फार मोठं काही फळ मिळालं का? नाही. परंतु जर ते नित्य अनुष्ठान केलं नाही तर पाप मात्र निश्चित लागतं. न केल्याने ज्याचा प्रत्यवाय आहे ते नित्यकर्म आहे. म्हणून पूर्वमीमांसक जे आहेत हे नित्य आणि नैमित्तिक कर्म हे वर्णाश्रमाला केवळ अनुष्ठानाला आवश्यक आहेत म्हणून निष्फळ म्हणून पाहतात पूर्वमीमांसक या नित्य नैमित्तिकांना. परंतु उत्तर मीमांसेमध्ये मात्र नित्य नैमित्तिक कर्माला फळ मानलेलं आहे. जसं भोजनात फळ असतं. काय फळ आहे? त्याने तृप्ती प्राप्त होते, भूक भागते आणि अंगात पुष्टी प्राप्त होते. म्हणून असं दिलेलं आहे, स्तुष्टी पुष्टी क्षुद पायोनु घासम. प्रत्येक घासाप्रमाणे भुकेची निवृत्ती होते, अंतःकरणाला मनाला तुष्टी प्राप्त होते आणि शरीराला पुष्टी प्राप्त होते. प्रत्येक घासाचा हा परिणाम आहे की नाही? त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या सर्वांगात फळ आहे असं वेदांताने आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे बघा काय म्हणतात, किडाळ मिश्रित सोनं हे अग्नीत पडलं तर किडाळाचा मळ नाहीसा होतो आणि त्याचा रंग आणि कस वाढतो. त्याप्रमाणे या नित्य नैमित्तिक कर्माला फळ आहे असं जाणावं. कारण की नित्य नैमित्तिक कर्माच्या करण्याने, चिंतनाने साद्गुण्य निर्माण होतं आणि जे काही आपण विशेष धर्माचं आचरण करणार असू त्याची योग्यता आपल्याला प्राप्त होते वगैरे अनेक गोष्टी मिळतात. नित्य नैमित्तिक कर्मांच्या अनुष्ठानाने पापाचे दोष गळून जातात आणि स्वतःचा अधिकार पुण्याने अधिक उजळतो आणि तो कर्मकाळी किंवा कर्म करता हातावर हात मारून सद्गतीला प्राप्त होतो. मग एवढं मोठं नित्य नैमित्तिक कर्माच्या अंगी फळ आहे, परंतु त्या फळाचा त्याग करावा. जसं मूळ नक्षत्रावर जन्मलेलं मूल टाकून द्यावं, त्याचा त्याग. पण असं आहे की लगेच त्याग करायचा असं नाही आहे. मूळ नक्षत्राचं फळ ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, आद्ये पिता नाशमुपैत मूलम पादे द्वितीये जननी तृतीये फलं चतुर्थो शुभं चतुर्थोस शुभोत शांत्या. म्हणजे मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणावरती जर जन्म झाला तर वडिलांना त्रास असतो. दुसऱ्या चरणावर जर जन्म झाला तर आईला त्रास असतो. तिसऱ्या चरणावर जन्म झाला तर धनहानी होते आणि चतुर्थ चरणावरती असलेला जो जन्म आहे हा शांती केल्याने शुभ होतो. मग आता
ज्या ज्या ठिकाणी धननाश असतं त्या ठिकाणी गोमुख प्रसव वगैरे करून किंवा काही पर्याय करून त्याची शुभता आपल्याला करता येत असते, हे स्वीकार करता येत असतो. परंतु जर जीवितहानी हेच त्याचं फळ असेल तर त्याचा त्याग करावा असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. मग पूर्वी असं होतं की त्याग तर करणं शक्य नाही आहे, मग काही दिवसपर्यंत ज्याला वाईट आहे ती व्यक्ती त्या बाळाचं तोंड पाहत नसे, म्हणजे त्या बाळाच्या समोर येत नसे असं चिंतन आहे. आणि तसं जर मूळ नक्षत्रावरचे जे मुलं आहेत त्या सर्वांचा त्याग करायचा म्हटलं असतं तर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचाही त्याग करावा लागला असता. ते मूळ नक्षत्रावरचे आहेत, मूळ नक्षत्रात त्यांचा जन्म झालेला आहे. असो, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचा बराचसा विचार आहे. ज्या वेळेला आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत होतो त्यावेळेला बृहत पाराशर होराशास्त्र, सारावली, जातकालंकार, जातक भरण, ज्योतिषशार समुच्चय वगैरे असे अनेक ग्रंथांमधनं बराचसा याचा विचार पाहिलेला आहे. असो, वेली ही सर्वांगाने फळा फुलांनी बहरते. आंब्याचं झाड, पल्लव, मोहर व आंबे यांच्या योगाने मोडून येतं, पण वसंत ऋतू यापैकी कशालाही हात न लावता सर्वांना सोडून पुढे जातो. त्याप्रमाणे कर्माची शास्त्र मर्यादा न ओलांडता नित्य नैमित्तिक कर्म करण्याकडे चित्त द्यावं, परंतु नंतर त्यापासून प्राप्त होणाऱ्या सर्व फलांना ओकलेल्या अन्नाप्रमाणे तिरस्कृत करावं. आणि असा जो हा कर्मफल त्याग आहे त्यालाच त्याग असं जाणते पुरुष म्हणतात. मग याप्रमाणे अर्जुना, तुला संन्यास आणि त्याग यांच्यामध्ये काय अंतर आहे हे अंतर मी तुला समजावून सांगितलेलं आहे. मग हा संन्यास म्हणजे काम्य कर्माचा त्याग हा जेव्हा संभवतो तेव्हा ते काम्य कर्म त्या साधकाला भोगाची पीडा देण्याकरता जवळ येत नाही. आणि निषिद्ध कर्म तर शास्त्राच्या निषेधामुळेच साधकापासून आपोआप दूर गेलेलं असतं. आणि नित्यनैमित्तिक कर्म जे असतात ते या कर्मफल त्यागाने नष्टप्रायच होतात. जसं मस्तक तोडून बाजूला केल्यानंतर इतर अंग असूनही ते नसल्यासारखंच होतं, किंवा पिकं जशी धान्य परिपक्व होईपर्यंत हिरवी असतात पण पुढे ते आपोआपच वाळू लागतात, त्याप्रमाणे संन्यासाने काम्य कर्म आणि शास्त्र निषेधाने निषिद्ध कर्म आणि फलत्यागाने नित्य नैमित्तिक कर्म नष्ट झाल्यानंतर आत्मज्ञान त्या साधकाला आपोआप शोधित येतं. आणि अशा पद्धतीने त्याग आणि संन्यास हे दोन्ही आचरणात येतात तेव्हा ते साधकाकरता आत्मज्ञानाचे ठिकाणी पीठ तयार करतात. मग हाताने झेलून सोन्याचं वजन अंदाजाने जसं सांगावं त्याप्रमाणे स्वबुद्धीने त्याग संन्यास केला असता किंवा त्याग संन्यासाची पद्धत चुकली, उदाहरणार्थ नित्यनैमित्तिक कर्माचा संन्यास केला आणि काम्य कर्म कर्तव्य म्हणून केलं आणि निषिद्ध कर्म फळाची इच्छा न करता केलं किंवा सर्व कर्मांचाच संन्यास केला तर त्या पुरुषाने काहीच टाकलं नाही असं होतं आणि त्यामुळे तो अधिकच पापाच्या बंधनात पडतो. म्हणजे काय आहे, सोन्याचं वजन हाताने झेलून अंदाजाने आपल्याला सांगता येतं काय? खरोखर तसं सांगता येत नाही, सांगू नये. त्याप्रमाणे स्वबुद्धीने शास्त्राच्या विधानाव्यतिरिक्त स्वबुद्धीने जर आपण काम्य कर्मांचा त्याग किंवा कर्मत्याग केला, म्हणजे संन्यास आणि त्याग हा जर स्वबुद्धीने केला तर ती पद्धत चुकल्यामुळे त्याने काहीच केलं नाही, काहीच टाकलं नाही असंच होतं आणि यामुळे तो अधिकच पापाच्या बंधनामध्ये पडतो. मग त्यावेळेला काय होऊ शकतं, नित्यनैमित्तिक कर्माचा संन्यास होतो, काम्य कर्म कर्तव्य म्हणून केलं जातं आणि निषिद्ध कर्म ही फळाची इच्छा न करता केलं जातं. एकतर हा प्रकार होतो, नाहीतर मग सर्व कर्मांचा संन्यास केला जातो. म्हणजे चांगलं निर्माण होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी अप्रमाणता हीच निर्माण झाली की नाही.
जसं रोगाची परीक्षा न करता जे औषध घेतलं जातं ते उलट विष होतं आणि रोग्याला मारक होतं. किंवा अन्नाचा आदर नाही केला म्हणजे अन्न नाही खाल्लं तर भूक माणसाला मारते. म्हणून जे अन्नासारखं उपयोगी पदार्थ आहेत ते त्यागाला योग्य नसतात, त्यांचा त्याग करण्याकरता प्रवृत्त होऊ नये. आणि जे विषासारखे हितनाशक पदार्थ हे त्यागाला योग्य असतात त्यांचा स्वीकार करण्याविषयी माणसाने अतिलोभी होऊ नये. थोडक्यात काय आहे, संन्यास कशाचा करायचा आहे आणि त्याग कशाचा करायचा आहे हे व्यवस्थित रीतीने कळालं पाहिजे, तर त्याला किंमत आहे हे सांगायचं आहे. मोत्याचे वेज म्हणजे छिद्र चुकलं तर त्यात जसा दोरा ओवला जात नाही, त्याप्रमाणे त्यागाचं वर्म चुकलं तर सर्व कर्मांचा त्याग केला तरीही ते ओझं होत असतं आणि जीव बंधनात पडतो. पण जे विरक्त आहेत ते सर्व कर्मात फलत्यागा वाचून दुसरं कोणतंही त्यागाचं वर्म पाहत नाहीत. वर्माला फार महत्व आहे. चुकली या वर्म फेरा पडे. मग ते वर्म त्या महात्म्यांना पाहायला मिळालेलं असतं, अनुभवाला येतं. किंबहुना याकरताच म्हणून पुढे असं सांगतात, त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मणीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. म्हणजे काही बुद्धिमान लोक असे आहेत की ते म्हणतात कोणतंही कर्म हे दोषयुक्त असल्यामुळे सर्व कर्मांचा त्याग करावा. तर काही लोक असं म्हणतात की यज्ञ दान तप या कर्मांचा त्याग करू नये. मग आता यावरती व्याख्यान करतात, सोडवे ना कोणा फलाशा म्हणून कर्माचे दूषण लाविती ते. जैसा कोणी नग्न असोनी आपण भांडके म्हणून जगानिंदी किंवा जगानिंदी. याचा अर्थ असा आहे की काही जण असे आहेत की त्यांना फळाची इच्छा आवरता येत नाही आणि म्हणून ते कर्माला बंधन करणारे म्हणतात. आपण स्वतः विवस्त्र राहायचं आणि जग काही बोललं तर जगालाच भांडखोर म्हणायचं, हे योग्य आहे का? किंवा अर्जुना, जिव्हेच्या अधीन झालेला मनुष्य वाटेल ते आरोग्याला बाधक अन्न बेचव लागल्यास परत अन्नालाच दोष देतो. रक्तपितेने सडलेला मनुष्य स्वतःच्या अंगावर न रागवता अंगावर बसलेल्या माशीवर रागवतो. त्याप्रमाणे फळाची इच्छा आवरण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच दोषयुक्त आहे असं म्हणतात आणि मग सर्व कर्माचा केवळ त्याग करावा असा स्वबुद्धीने निर्णय देतात. तर काही जण असे आहेत ते म्हणतात नाही बाबा, यज्ञ दान तप ही कर्म अवश्य करावीतच, कारण या कर्मांवाचून चित्तशुद्धी करणारं दुसरं साधन नाही. किंबहुना चित्तशुद्धीच्या मार्गात लवकर विजयी व्हावं असं वाटत असेल तर चित्तशुद्धी करण्यास समर्थ असं कर्म करण्याविषयी माणसाने आळस करू नये. बघा, सकाम कर्म वेगळे, निष्काम कर्म वेगळे. निष्काम कर्माचं फळ काय आहे? अंतःकरण शुद्धी, चित्तशुद्धी. म्हणून ज्याला आपली चित्तशुद्धी व्हावी असं वाटतं त्याने कर्म करण्याविषयी आळस करू नये. जर सोनं शोधायचं आहे म्हणजे सोन्याला जर स्वतःचा कस व्यक्त करायचा आहे, शुद्ध व्हायचं आहे, तर त्याने अग्नीला कंटाळू नये. किंवा आरशाला स्वच्छ करण्याकरता शिरगोळ्याचं किंवा विटकरीचं पीठ जमवावं लागतं. किंवा नाना प्रकारची वस्त्र स्वच्छ करावीत असं जर मनात आहे तर परीटाच्या घरचं कुंड हे घाणेरडं आहे असं मानू नये. त्याप्रमाणे कर्म कष्टकारक आहेत म्हणून त्यांना तिरस्काराने त्याग करण्याकडे नेऊ नये. तरी मानू नये सौंदनी मलिन, त्यातच धुवून काढावी ती. तैसा करू नये कर्माचा आग्रह, जरी क्लेश कर वाटेल येते. कारण की असं सांगतात, पुष्कळ वेळ शिजवल्या वाचून मऊ अन्नाचा लाभ होऊ शकेल काय? होऊ शकत नाही. मग अशा अनेक शब्दांनी
कर्माचं वर्णन करून कित्येक लोक असे आहेत की ते स्वतःच्या बुद्धीला कर्माच्या ठिकाणी बांधून टाकतात. बुद्धीच्या विचाराचा विषय एकमेव कर्मच करतात. हे तात्पर्य काय? याप्रमाणे त्याग शब्दाचा अर्थ परस्पर विरुद्ध मतभेदात पडून राहिला आहे आणि त्याचा निश्चय होऊ शकला नाही. म्हणून आता परस्पर विरुद्ध मतभेदांचं निरसन होईल आणि त्यागाचा निर्णय कळेल असं सुंदर बोलतो. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे भरतश्रेष्ठा अर्जुना, त्यागाविषयी माझा निश्चय ऐक. हे पुरुष व्याघ्रा, त्याग हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. यावर व्याख्यान करतात, दाखविले स्पष्ट 3ही प्रकार तरी जाणसार एवढेची. म्हणजे या कर्म प्रकरणातील त्याग 3 प्रकारचा आहे असं जाणावं आणि या 3ही प्रकारच्या त्यागाचे भेद मी आता चांगल्या रीतीने सांगतो. त्यागाचे 3 प्रकार आहेत आणि ते मी जरी तुझ्या पुढे स्पष्ट करणार आहे तरी पण तू विचारांती निश्चित केलेला सार म्हणजे घेण्यासारखा जितका भाग आहे तितकाच जाण. माझ्या सर्वज्ञाच्या बुद्धीलाही जे खरोखर अतिशय पटतं ते त्यागाचे निश्चयात्मक तत्व तू अगोदर ऐक. आणि तरी जो मुमुक्षू आपल्या मुक्तीविषयी मी फार दक्ष आहे असं स्वतःला समजतो, त्याला मुक्ती करता काया वाचा मनाने काही करायचंच असेल तर हेच एक करावं. काय करावं? म्हणजे एखादा मुमुक्षू असेल जो आपल्या मुक्तीविषयी मी फार दक्ष आहे असं स्वतःला समजतो, मग त्याने मुक्ती करता काया वाचा मनाने काय करायचं ते सांगतात. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. याचा अर्थ असा आहे की यज्ञ, दान आणि तप एतद्रूप जे कर्म आहे हे टाकू नये, तर ते अवश्य केलंच पाहिजे. कारण यज्ञ, दान आणि तप ही कर्म फळाची इच्छा न करणाऱ्या बुद्धिमानांना पवित्र करणारी आहेत. यावर व्याख्यान करताना म्हणतात, जोवरी न होय इष्टस्थळ भेट सोडू नये वाट पांथिकाने तैसी मुमुक्षुणे यज्ञदानाधिक कर्मे आवश्यक सोडाविना. म्हणजे प्रवासी मनुष्याने जोपर्यंत त्याचं ध्येय गंतव्यस्थान प्राप्त होत नाही तोपर्यंत चालणं सोडू नये. तोपर्यंत मुमुक्षुने यज्ञ दानाधिक जी कर्म आहेत ती अवश्य केलीच पाहिजे, ती सोडू नयेत. आता बघा असं आहे, जोपर्यंत आपलं लक्ष्य साध्य होत नाही तोपर्यंत माणसाने प्रयत्नाची कास सोडू नये. म्हणून हिंदीमध्ये एक म्हण आहे, जब तक लक्ष्य सिद्ध न हो पुरुषार्थ जारी रखो. किंबहुना आपण भागवतात जर पाहिलं तर व्यास नारायण सांगतात, निगम कल्पतरोर गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. म्हणजे हे फळरूपी असलेले श्रीमद भागवत जे आहे हे आपण प्या, वारंवार प्या. आपण रसिक आहात म्हणून आपल्याला सांगतोय. पण एका रसिकाने प्रश्न विचारला, कुठपर्यंत? तर भगवंताने सांगितलं, व्यासाने सांगितलं, आलयाम. आलयम या शब्दाचा अर्थ आहे जोपर्यंत अंतःकरण वृत्ती भगवत चरणारविंदी लीन होत नाही तोपर्यंत. किंबहुना 4 प्रकारचे लय सांगितलेले आहेत, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृत प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. तर आलयम शब्दाचा अर्थ आलय पर्यंतम असं पर्यंत आहे, म्हणजे लय पर्यंत, लय होत नाही तोपर्यंत. सरळ सरळ अर्थ असा आहे की जोपर्यंत वृत्ती तदाकाराकारित होत नाही, जोपर्यंत चित्तवृत्तीचा भगवत चरणारविंदी लय होत नाही तोपर्यंत ते भागवत प्यायचं आहे, त्याचं चिंतन करतच राहायचंय. जोपर्यंत आपलं गंतव्य स्थान प्राप्त होत नाही तोपर्यंत जसं प्रवाशाने माणसाने चालतच राहायचं आहे, त्याप्रमाणे जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत यज्ञ दानाधिक जी काही कर्म आहे
ही त्या साधकाने अवश्य केली पाहिजेत असं सांगतात. किंबहुना हरवलेली वस्तू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोधाचं साधन माग काढण्याचं, जसं टाकू नये किंवा जेवून तृप्त न होता वाढलेलं ताट जसं दूर लोटू नये किंवा पलीकडच्या तीराला न पोहोचताच ती नाव जशी टाकू नये किंवा केळी न फळता जशी ती तोडू नये किंवा अंधारात ठेवलेली वस्तू न दिसता दिवा जसा विझवू नये तोपर्यंत, त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी भ्रम संशयरहित चांगला निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यज्ञाधिकाविषयी माणसाने उदास होऊ नये. म्हणून आपल्या वर्णाश्रमाला अनुगुण असलेली ती यज्ञयाग, यज्ञ, दान, तप ही आग्रहाने अधिकांपेक्षा अधिक करावीतच असं सांगितलं. किंबहुना जेव्हा चालण्याचा वेग वाढत जातो तेव्हा तो मुक्कामाच्या जागी लवकर बसण्याकरता पोहोच असतो. त्याप्रमाणे कर्म करण्याचा आग्रह हा नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होण्याकरताच आहे. म्हणून यज्ञ, दान, तप हे आग्रहाने करायचं आहे, अधिकापेक्षा अधिक करावीत. का? कारण की जितके अधिक कराल तितकी लवकर चित्तशुद्धी होईल आणि जितकी लवकर चित्तशुद्धी होईल तितके लवकर आपण आपल्या मुक्कामी पोहोचू. बघा, जो रोगी औषध घेण्याचा निश्चय जसा जसा कृतीत आणतो तसा तसा तो अधिकाधिक रोगापासून लवकर मुक्त होतो. त्याप्रमाणे हे कर्म यथाशास्त्र पद्धतीने आणि त्वरेने जेव्हा केली जातात तेव्हा तो रजोगुण आणि तमोगुण हे दोन्हीही निःशेष नाहीसे होतात. किंबहुना हेणकस सोन्याला वरचेवर क्षाराची पुट देणं हे जेव्हा घडतं तेव्हा त्यातील किडाळ लवकर नाहीसं होतं आणि सोनं शुद्ध होतं. त्याप्रमाणे श्रद्धेने तत्परतेने कर्म केलं तर ते रजतमांचा नाश करून डोळ्याला चित्तशुद्धीचं धाम दाखवतं. आणि म्हणून अर्जुना, ही कर्म तीर्थांपेक्षाही अधिक सामर्थ्य घेऊन गंगादी तीर्थांच्या अर्धवट शुद्धी कार्यात सहाय्य करण्याकरता चित्तशुद्धीचा शोध करण्याकडे धावत आलेली आहेत. म्हणजे असं आहे, तीर्थांमध्ये सामर्थ्य आहे चित्तशुद्धी करण्याचं, पण त्यापेक्षा कर्मामध्ये अधिक सामर्थ्य आहे. कारण तीर्थस्नानाने बाहेरचा म्हणजे देहावरचाच मळ धुतला जातो, पण कर्माने अंतःकरण स्वच्छ होतं. आणि म्हणून अंतःकरण शुद्धी करता सत्कर्मच हे जणू काही निर्मळ तीर्थ आहेत असं जाण. बघा, निर्जळ असलेल्या मारवाड देशात, राजस्थान वगैरे त्या भागात तहानेने पिडलेल्या प्राण्याकडे उन्हाच्या झळाच अमृत रूपाने जसा वळाव्यात किंवा आंधळ्याकरता सूर्यच डोळ्याच्या जागेवर यावा किंवा बुडण्याकरता नदीत जशी कळवळून धावावी बुडणाऱ्याकरता किंवा पडणाऱ्याकरता पृथ्वीत जशी कळवळावी किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच जशी आयुष्यवृद्धी द्यावी, त्याप्रमाणे मुमुक्षूला कर्मानेच कर्मबंधनापासून सोडवलं आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मरत असता रसायनांच्या पद्धतीने विष दिल्यास त्या विषानेच तो जसा जगवला जातो, त्याप्रमाणे कर्म हे बंध निर्माण करणारे जरी असले तरी सुद्धा एका विशेष हातवटीने जर ते कर्म केले तर तेच कर्म जीवाला मुक्त करण्याकरता अग्रेसर होतात. मग आता तीच चांगली हातवटी जी आहे ती मी तुला सांगणार आहे, की ज्या हातवटीने कर्म केले असता कर्मच कर्मावर रागावतं. म्हणजे कर्मणा कर्म निर्हारः ही जी अवस्था सांगितलेली आहे, जसं लोखंड कापण्याकरता लोखंडच हवाय, त्याप्रमाणे कर्मानेच कर्माचा निर्हार कसा होतो याविषयी आता पुढे सांगतात. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं. म्हणजे अर्जुना, ही सर्व कर्म कर्तृत्वासक्ती व फल टाकून करावीत असं माझं निश्चित मत आहे किंवा उत्तम मत आहे. म्हणजे कर्म तर करायचंच आहे, पण ते कर्म करत असताना ते जर कर्तृत्वाचा अभिमान
आणि कर्मफलाचा आस्वाद हे दोन दोष टाकून ते कर्म केलं तर ते कर्म आपल्या उद्धाराकरता कारणीभूत ठरतं, असा सिद्धांत या ठिकाणी सांगतात. म्हणून यावर व्याख्यान करताना म्हणतात, यथाविधी होय यज्ञादिक सर्व परी नाही गर्व कर्तृत्वाचा, घेऊन या मूल तीर्थयात्रे जाय मिरवितो काय आत्मप्रौढी. म्हणजे पंचमहायज्ञादी ज्याच्यात प्रमुख आहेत असे नित्य नैमित्तिक कर्म बिनचूकपणाने करत असताना अंगामध्ये कर्तृत्वाचा अभिमान प्राप्त होऊ नये. जो एखाद्या श्रीमंताबरोबर मजुरी घेऊन त्याची चाकरी करण्याकरता तीर्थयात्रेला जातो, त्याला मी यात्रा करत आहे असा आत्मप्रशंसेचा संतोष जसा नसतो, म्हणजे श्रीमंत माणसाबरोबर मजुरी घेऊन तो चाकरी करण्याकरता तीर्थयात्रेला जातो ना, मग त्याला मी ती यात्रा करतोय असा आत्मप्रशंसेचा संतोष असतो का? नसतो. किंवा जो सैनिक समर्थ राजाच्या सत्तेच्या बळाने सर्व शक्तीनिशी एकवटून शत्रूशी युद्ध करतो आणि विजय मिळवतो, पण मी जिंकणार आहे अशा गर्वाला तो प्राप्त होत नाही. किंवा जो दुसऱ्याची कास धरून तरतो त्याला पोहण्याचा अभिमान जसा नसतो. किंवा जो उपाध्याय यजमानाचा प्रतिनिधी म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा वाटतो, तो मी दाता आहे अशा अभिमानाने मिरवतो काय? नाही ना. मग हे जशी आपण अनेक दृष्टांत पाहिले त्याप्रमाणे अहंकाराने कर्तृत्व अंगावर न घेता यथायोग्य प्रसंगी बुद्धिबळातील मोहरे सरकवल्याप्रमाणे कर्मसमूहाचे एक एक मोहरे पुढे सरकवावेत. आणि अर्जुना, त्या केलेल्या कर्माकडे जे फळाचं आगमन होतं त्याच्यासमोर मनरूपी रथाला वळू देऊ नये, म्हणजेच कर्मफलाची इच्छा ही मुळीच करू नये. मग अर्जुना, अशा त्या कर्माला सुरुवात करण्याच्या आधीच ज्याच्या फळाविषयीच्या आशा संपलेल्या आहेत ते अशी कर्म आरंभावीत. मग दाई जशी दुसऱ्याच्या बाळाकडे अनासक्तीने पाहते किंवा पिंपळाला फळं येतील या आशेने जसं पिंपळाला पाणी घातलं जात नाही त्याप्रमाणे फळं मिळणारच नाहीत या निराशेने कर्म करावेत. म्हणजे पिंपळाला फळं येतील या आशेने पिंपळाला पाणी घातलं जातं का? नाही. तर त्याप्रमाणे फळ मिळेलच या आशेने कर्म करायचं नाही, तर फळ मिळणार नाही या निराशेने कर्म करायचं आहे. किंबहुना फार काय सांगावं, दूध मिळालंच पाहिजे असा हट्ट सोडून गुराखी जसा गावातलं गोधन सांभाळतो त्याप्रमाणे कर्मफलाविषयी निष्काम मन करावं. आणि अशा युक्तीचा हात धरून जी क्रिया उभी राहते तेव्हा तो क्रियेचा कर्ता स्वतःच्या भेटीला प्राप्त होतो आणि त्याला आपल्या आत्म्याचा ब्रह्मरूपाने साक्षात्कार होतो. आणि म्हणून फळाविषयी आसक्ती आणि देहाभिमान सोडून कर्म करावेत हा माझा चांगला निरोप आहे, म्हणजे हे भगवंताचं मत आहे. यापुढे सांगतात की जो जीव जन्ममरणाच्या बंधाने पीडा प्राप्त झालेला आहे आणि आपल्या मोक्षाकरता पुन्हा पुन्हा कष्ट करतोय, त्या जीवाने माझ्या या उपदेशाला, निरोपाला, मताला पुन्हा पुन्हा संशय भ्रमग्रस्त होऊन अप्रमाण करू नये. म्हणजे मी जे आत्ता सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच तो जर वागेल तर त्याला निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून आता सांगतात, नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्याग तामसः परिकीर्तितः. या श्लोकाचा अर्थ असा की नित्यकर्मांचा त्याग करणं हे योग्य होत नाही आणि अज्ञानाने केलेला नित्यकर्मांचा जो त्याग असतो त्याला तामस म्हटला जातो. म्हणजे तो त्याग तामस आहे. उदाहरण देतात, दिसेना अंधारे म्हणून या नेटे खुपसावी बोटे डोळ्यां माझी तैसे कर्मे होती बंधके म्हणून सारीच सांडवून देई द्वेषे. म्हणजे काय तर अंधार हा कोणतीही वस्तू दिसू देत नाही, म्हणून अंधाराच्या रागाने आपल्याच डोळ्यात जशी नख खुपसावीत त्याप्रमाणे काम्य कर्म बंधन करतं. या द्वेषाने
सर्वच नित्य व नैमित्तिक कर्मांचा जो त्याग करतो त्याचा तो कर्मत्याग तामस आहे असं मी म्हणतो. डोकं दुखतं म्हणून त्याच्या रागाने डोकंच जसं तोडून टाकावं, किंवा अरे रस्ता अवघड आहे तर तो पाय चालून संपवतीलच, परंतु तसं न करता रस्त्याच्या अपराधामुळे रागावून पायच तोडणं हे योग्य आहे काय? किंवा भूक लागलेल्या एका मूर्ख माणसापुढे त्याला आवडेल तसं अन्न वाढून ठेवलं होतं, पण ते अधिक गरम होतं, म्हणून त्याने शहाणपणाने ते अन्न थोडंसं थंड होईपर्यंत निवेपर्यंत थांबून न खाता घाईने अन्नाचं लंघन म्हणजे अपमान करून वाढलेलं ताट लाथेने उडवून दिलं. मग हे योग्य आहे का? नाही ना. मग त्याप्रमाणे तो तामस मनुष्य जो आहे तो भ्रमाने मात्र चढून उन्मत्त झालेला असतो, पण कर्मकर्त्याने कर्मापासून होणारी बंधनाची बाधा निष्काम आणि निरभिमान कर्मानेच निस्तारावी लागते. आणि म्हणूनच आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जे कर्म स्वभावतःच वाट्याला आलं आहे त्या कर्मालाच तो बाहेर घालवतो. परंतु अर्जुना, तू त्या तामस त्यागाचा विटाळ होऊ देऊ नकोस. असं म्हणजे अर्थात अशा पद्धतीचं जे तामस आहे ना, तामस कर्म जे आहे ते तू करू नकोस असं सांगायचंय. म्हणून ऐशा परिकर्मे स्वभाविजी प्राप्त अविचारे येथ सांडिताती तया कर्म त्यागात तामस हे नाव पाहू नको गाव तयाचा तू. अशा त्या तामस कर्माकडे किंवा तामस त्यागाकडे तू जाऊ नकोस. मग पुढे सांगतात, दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसंत्यागम नैव त्यागफलम लभेत. म्हणजे काय हो, तर जे कर्म दुःखरूप आहे अशा समजुतीने शारीरिक कष्टाच्या भयाने टाकलं जातं, तो असा राजस त्याग करून त्यागाच्या फळाला प्राप्त होत नाही. म्हणजे असा तामस त्याग नकोय, तसा राजस त्यागही नको. मग राजस त्यागाचं स्वरूप काय आहे ते आता इथे समजावून सांगतात. कर्तव्या पुले कळे जया भले वाट्यासी जे आले स्वाधिकारे परियाचराया वाटे ते कठीण म्हणून सोडून देई जोका. याचा अर्थ असा आहे, रजोगुणी मनुष्य आपला अधिकार समजून असतो, आपला वर्ण कोणता आहे, आपला आश्रम कोणता आहे हे तो जाणतो, आणि आपलं वेदविहित कर्म कोणतं आहे हेही तो समजतो, परंतु आचरण करण्याच्या कष्टाला मात्र तो कंटाळतो. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे हे त्याला कळतं, परंतु असं वागून कळूनही तसं वागायला मात्र कंटाळतो. हे विशेष आहे. कारण कर्माच्या प्रवासात आरंभीचा भाग थोडासा कष्टदायक दिसतो, पण जशी प्रवासात शिदोरी डोक्यावर वाहते वेळी जडच असते, पण मुक्कामाला पोहोचल्यावर खायला ती उपयोगी पडते. किंवा लिंब हा जिभेला कडू लागतो, हिरडा हा सुरुवातीला तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माच्या आरंभाचा कर्तृत्वाभिमान टाकण्याचा भाग आणि शेवटचा फळाची इच्छा सोडण्याचा भाग हा खणाळ लाकडांप्रमाणे ओबडधोबड असतो. गायी इतर अवयवाने गरीब पण शिंगाने मारके असतात. शेवंती फुलाने सुंदर पण अंगाने आडव्या पसरट आणि बेडौल असतात. अन्न खाताना सुखकारक पण ते शिजवण्याचे कष्ट करत असताना ते भोजन सुख महाग पडतं. तसं निष्काम कर्म हे सुरुवातीला अति कष्टदायक असतं, म्हणून तो रजोगुणी तेच ते नित्य नैमित्तिक कर्म प्रत्येक दिवशी प्रातःकाळी, मध्यान्हकाळी आणि सायंकाळी पुन्हा पुन्हा करण्याचे कष्ट मानतो. मग एरवी हा राजस मनुष्य हे सर्व वेदविहित आहे, ते आपल्याला केलंच पाहिजे या सद्विचाराने कर्माला आरंभ तर करतो, परंतु त्या कर्माने त्याला कष्टात घातलं म्हणजे कर्म करण्याचे क्लेश होऊ लागले तर विस्तवाचा चटका बसल्यासारखा आरंभिलेलं कर्मही तो मध्येच टाकून देतो. म्हणजे हे आपण करावं अशी त्याच्या अंतःकरणात इच्छा होते आणि त्याप्रमाणे तो कर्म करण्याकरता प्रवृत्तही होतो, पण ते कर्म करत असताना त्रास व्हायला लागला किंवा त्याला कंटाळा आला, कष्ट पडले की मग मात्र तो त्याचा त्याग करतो. मग तो मनात म्हणतो, अरे देहासारखी चांगली वस्तू
फार मोठ्या भाग्यविशेषाने प्राप्त झाली आहे, तर त्या देहाला भोगसुख देण्याऐवजी पाप्याप्रमाणे नित्यादी कर्माच्या आचरणाने का बरं कष्ट देऊ? म्हणजे मनाला वाटेल तसं किंवा सुखाने जगण्याच्या ऐवजी सातत्याने हे खाऊ नका, असं करा, तसं वागा, असे जे काही कष्ट आहेत, हे असे कष्ट मी शरीराला का देऊ? आणि आता केलेल्या कर्माने भविष्य काळात जे फळ द्यावं तेही फळ काकतालीय न्यायाने कदाचितच मला प्राप्त व्हावं. त्यापेक्षा आज हातात असलेले जे चांगले भोग आहेत ते भोग मी का बरे भोगू नयेत, अशी त्याची भावना असते. म्हणजे काय, आज मी कर्म केलंय, पण त्या कर्माचं फळ मला पुढे मिळेलच की नाही मिळेल सांगता येत नाही. आणि मिळेल तर काकतालीय न्यायाने कदाचितच मला प्राप्त होईल. म्हणजे काय आहे, डोळसाच्याही हातामध्ये टाळीमध्ये कावळा सापडत नाही आणि असा कावळा एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडावा, असं जे असतं त्याला काकताली न्याय म्हणलं जातं. मग असं काकतालीय न्यायाने ते कदाचित मला प्राप्त होईल. मग त्याच्यापेक्षा आज हातात असलेले चांगले भोग का बरं भोगू नयेत, प्रश्न आहे. म्हणून हे वीरेशा, अशा प्रकारे त्या शरीराच्या क्लेशाच्या भयाने जो कर्माचा त्याग होतो त्याला राजस त्याग असं म्हणतात. म्हणजे शरीराला क्लेश होतील या भयाने केलेल्या कर्माचा त्याग त्याला राजस त्याग म्हणायचे. मग एरवी त्या रजोगुणातही कर्माचा त्याग घडतो, परंतु त्यागाचं फळ जो मोक्ष आहे तो प्राप्त होत नाही. म्हणून ज्याप्रमाणे उतू गेलेलं दूध किंवा तूप अग्नीमध्ये सहज पडलं तर होमाकरता उपयोगास लागलं, असं होतं का? नाही आहे. त्याप्रमाणे त्याच्याकडनं सहज कर्माचा त्याग घडला, परंतु त्याला मोक्ष मात्र प्राप्त होत नाही. किंबहुना आता पुढे सांगतात की म्हणावे का तेने घेतली समाधी, बुडाला उदधी माझी जोका, तयासी निभ्रांत झाला अपघात, बोलणे उचित हेची जैसे. म्हणजे गंगा किंवा यमुनेच्या डोहात बुडून ज्याचे प्राण गेले आहेत त्याने अर्ध शरीर बुडेल इतक्या पाण्यात जाऊन जलसमाधी घेतली असं म्हणता येईल का? नाही. कारण गंगा यमुना जिथे एकत्र झाल्या आहेत तिथे देहत्याग केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे श्रुती सांगते. पण जलसमाधी करता माघ मासाचा काळ आणि प्रयाग क्षेत्र असावं लागतं. जलसमाधी घेणाऱ्याने पूर्वांग आणि उत्तरांग प्रायश्चित्त करावे. आपली उत्तर क्रिया करणारा कोणी नसेल तर सपिंडीपर्यंत श्राद्ध करावं, गोदान धनदानादिक करावेत, एक दिवस उपोषण, दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन करून पारणा सोडावे, नंतर विष्णूचं ध्यान करीत त्रिवेणीत प्रवेश करावा आणि फार खोल पाण्यात न जाता अर्ध शरीर बुडेल इतक्या पाण्यात प्रवेश करून जलसमाधी घ्यावी, असा तो जलसमाधीचा विधी आहे. मग इतका विधी पाण्यात अकस्मात बुडून मरणाऱ्याकडून घडलेला नसल्यामुळे त्याला जलसमाधी म्हणता येईल काय? नाही. तर ते दुर्मरणच झालं की नाही, असंच म्हणावं लागेल ना. मग त्याप्रमाणे देहाला कष्ट होतात म्हणून देहाच्या लोभाने ज्याने कर्माला पाणी दिलं आहे, म्हणजे मृताला उद्देशून पाणी देतात त्याप्रमाणे ज्याने कर्माला पाणी दिलं आहे त्याने त्यागाचं खरं फळ जो मोक्ष आहे तो मिळवला असं म्हणता येईल का? तर म्हणता येत नाही. किंबहुना फार काय सांगावं, आपलं आत्मज्ञान जेव्हा उदयाला आलेलं असतं तेव्हा प्रातःकाळ जसा अंधारासह सर्व नक्षत्रांना गिळून टाकतो म्हणजे लोपून टाकतो, त्याप्रमाणे अविद्येसह सर्व क्रिया ज्या आत्मज्ञानात हरपून जातात आणि अर्जुना तो ज्ञानाने झालेला कर्मत्याग ज्या मोक्षफळापर्यंत येतो ते मोक्षफळ अज्ञानाने कर्मत्याग करणाऱ्याला प्राप्त होत नाही. म्हणून तो त्याग खरा आहे असं मानू नका, कारण तो राजस आहे. तरी या कर्मत्याग प्रकरणामध्ये कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ मोक्षच्या घरामध्ये शिरेल हे देखील आता मी प्रसंगाने सांगतो, ते ऐक. म्हणून पुढचा श्लोक सांगितलेला आहे, कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगं त्यक्त्वा फलंचैव सत्याग सात्विको मतः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की अर्जुना, जे नित्यकर्म केलेच पाहिजे अशा बुद्धीने कर्तृत्वाचा संग आणि फळ टाकून केलं जातं तोच खरा सात्विक त्याग आहे.
यावर व्याख्यान करत असताना म्हणतात, स्वभावे जे झाले स्वाधिकारे प्राप्त आचरेते यथ यथाविधी परिकर्तृत्वाचा नेघे अभिमान न गुंतवी मन फलाशेत. म्हणजे जो पुरुष आपल्या वर्णाश्रमाच्या नावाने जे कर्म स्वभावतःच वाट्याला आलं आहे ते कर्म वेदविधीच्या आदराने अलंकृत करून आचरण करतो, परंतु हे कर्म मी करत आहे अशी आठवण देखील ज्याच्या मनाने टाकली जाते. मग तसेच फळाच्या इच्छेला जो पाणी देतो, म्हणजे मृताला उद्देशून दिल्याप्रमाणे जो फळाच्या इच्छेला पाणी देतो आणि अपमान आणि भोगवासना ते तो सात्विक त्याग आहे. उदाहरण सांगतात, अपमान आणि भोगवासना स्वमातेविषयी केल्या तर त्या दोन्ही जशा अधःपाताला कारण होतात. मातेची या ठाई अवज्ञा कामना केली या पताना हेतू होती, म्हणून त्या दोन्ही टाकाव्यात आणि मग केवळ आई म्हणूनच तिची सेवा करावी, या वाचून दुसरं काहीच करू नये. मुख अपवित्र असतं म्हणून काय सगळी गाय टाकावी काय? किंवा आपल्याला आवडत्या फळावरही असार म्हणजे खाण्यास निरुपयोगी अशी साल असते आणि फळात आठोळी असते, पण त्याकरता फळाला कोणी टाकतो काय? नाही ना. मग याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोघांचं नावच कर्माचा बंध आहे. तरी उदाहरण ते सांगतात की बाप जसा लेकीला भोगाच्या इच्छेने स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान आणि फळाची इच्छा या दोघांना जर स्पर्श करत नाही, तसंच विहित कर्म करत असता या देहाला कष्ट होत आहेत म्हणून जर दुःखी होत नाही. हाच तो त्यागरूपी महान वृक्ष आहे की ज्याला मोक्षाचं मोठं फळ लागतं, म्हणून त्या फळाने तो महत्त्वाला प्राप्त होतो. आणि असा जो त्याग आहे त्या त्यागाचीच जगामध्ये सात्विक त्याग म्हणून प्रसिद्धी आहे. सात्विक हा त्याग विख्याती ऐशीच जगा माझी साच असे ह्याची. मग आता सात्विक त्यागाचं फळ काय आहे तर ते दृष्टांतपूर्वक सांगतात. जसं बीज जाळून झाडाला निर्वंश करावं, त्याप्रमाणे फळाचा त्याग करून ज्याने कर्माचा त्याग केलेला आहे त्या परिसाने स्पर्श करताच लोखंडाचा गंज व काळेपणा हे दोन्ही जसे जातात, तसं सात्विक त्यागाने रज आणि तम हे दोन्ही नष्ट होतात आणि मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. त्यावेळेला संध्याकाळी मृगजळ जसं दिसेनासं होतं किंवा आकाश जसं कुणीकडेही कुणालाही पाहत नाही, त्याप्रमाणे तो आत्मज्ञानी असतो. तो बुद्धी म्हणजे महत्त्व ज्याच्या आरंभी आहे असा मिथ्या रूपाने विस्तारलेला एवढा मोठा जो विश्वाकार आहे तो कुठेही दिसत नाही, कारण आत्मज्ञानाने अज्ञान निवृत्त झाल्यामुळे पारमार्थिक सत्तेने विश्वाच्या अत्यंता भावाची प्रतीती त्या ठिकाणी येत असते. मग या पुढील श्लोकामध्ये अजून फळाचा विचार सांगतात. न द्वेष्ट्य कुशलम कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. या श्लोकाचा अर्थ असा की सात्विक त्याग करणारा केवळ सत्वगुणाने व्यापलेला मी ब्रह्म आहे अशा बुद्धीने युक्त असलेला आणि श्रवण मननाने अविद्येसह संशय नष्ट झालेला पुरुष हा अशुभ कर्माचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्माच्या ठिकाणी प्रीतीपूर्वक आसक्तही होत नाही. किंबहुना पूर्वजन्मातील संचित कर्म व वासना यांच्या बळाने काम्य, निषिद्ध, नित्य, नैमित्तिक अशी कोणतीही शुभाशुभ कर्म प्राप्त झाली असता ती आकाशाच्या पोटामध्ये आभ्र जशी जिरून जातात, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने ते सर्व कर्म शुद्ध होऊन जातात. म्हणून तो शुभकर्मापासून होणाऱ्या सुखाने हर्षित होऊन उठत नाही आणि अशुभ कर्मापासून होणाऱ्या दुःखाने विषण्ण होऊन खाली पडत नाही. मग प्रथम त्याने अमुक कर्म शुभ आहे असं जाणलं तरच मग तो ते कर्म आनंदाने करेल आणि अमुक कर्म अशुभ आहे असं जाणलं तरच मग अशुभ कर्म करण्याविषयी तो द्वेषी होईल ना. परंतु
जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नाविषयी जसा भ्रम नसतो, त्याप्रमाणे या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या मनात काही विकल्प नसतो. दोन्ही कर्मांविषयी समबुद्धीत झालेला तो असतो. आणि म्हणून तो पुरुष कर्म आणि कर्ता या द्वैताची वार्ता देखील जाणत नाही. आणि अर्जुना, अशा पुरुषाकडून जो घडतो त्यालाच सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे किंवा चांगल्यालाही चांगलंच म्हणतो आणि वाईटालाही चांगलंच म्हणतो असं नाही. तर चांगलं वाईट हे द्वैतच त्याच्या ठिकाणी राहिलेलं नसतं, असा तो पुरुष असतो. किंबहुना अर्जुना, अशा पद्धतीने कर्म टाकली तरच ती कर्म सर्वतोपरी टाकली असं होतं. आणि अन्य पद्धतीने जर तो त्याग केला तर तो त्याग जीवाला अधिकच बांधणारा असतो. नेणोनी हे वर्म टाकेले जे जाय, बंधक ते होय अधिकची. म्हणून पुढील श्लोकात सांगतात, नहि देहभृत अशक्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यभिधीयते. या श्लोकाचा अर्थ असा की देह धारण करणाऱ्या देहाभिमानी पुरुषाकडून सर्वथा कर्माचा त्याग हा शक्य नाही आहे. परंतु जो कर्मफलाचा त्याग करणारा आहे तोच खरा त्यागी म्हटला जातो. याचं व्याख्यान करतात, लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती, जे का बाळगिती अज्ञानी ते, सांग पार्था काय करील तो घट, घेऊन या वीट मृत्तिकेचा. म्हणजे हे सव्यसाची उभय हाताने बाण सोडण्याची कला असलेल्या अर्जुना, अरे देहाचा आकार प्राप्त झाल्यानंतर जे लोक कर्माचा कंटाळा करतात ते लोक मूर्ख आहेत रे. मातीचा कंटाळा करून मडकं काय करील? ते मडकं मातीपासून राहू शकेल काय? नाही ना. किंवा वस्त्र हे तंतूंचा त्याग करू शकेल काय? नाही, कारण की त्या तंतू वाचून त्या वस्त्राचं अस्तित्वच नाही आहे. त्याप्रमाणे अग्नीच्या अंगात अग्नित्व हे स्वभाव सिद्ध आहे आणि तो अग्नी उष्णतेला कंटाळतो का? नाही. किंवा तो दिवा स्वतःच्या प्रकाशाचा द्वेष करतो का? करत नाही. किंवा हिंग हा स्वतःच्या दुर्गंधाला त्रासला तर सुगंध कुठून आणेल? किंवा पाणी हे द्रवपणाला सोडून कुठे जाईल? जाऊ शकत नाही. हे जशी वरती दृष्टांत दिलेली आहेत त्याप्रमाणे सांगतात, प्रत्येक प्राणी हा शरीराच्या रूपाने जोपर्यंत नांदत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचं तरी काय वेळ असावं. म्हणजे कर्मत्यागाकरता काय प्रयत्न करावेत? कर्मत्याग घडतच नाही असं. किंबहुना पुढे असं सांगितलेलं आहे, पुसोनी टाकीता येईल तो टिळा, आपुल्या कपाळा लाविला जो, परी ते कपाळ कैसे सांडवेल सांडावे म्हणेल झरी कोणी. म्हणजे आपण कपाळाला गंध लावतो म्हणून ते वाकडं झालं तर पुन्हा पुन्हा पुसू शकतो व पुन्हा पुन्हा चांगलं लावू शकतो. पण कपाळ वाकडं असेल तर ते जुनं कपाळ काढून नवं बसवता येतं काय? नाही. या सर्व दृष्टांतातील भाव कसा आहे की मृत्तिका आणि घट यांच्यात कार्यकारण भाव आहे. अग्नी आणि अग्नित्व यांच्यामध्ये जाती व्यक्ती भाव आहे. हिंग आणि दुर्गंध यांच्यामध्ये गुणगुणी भाव आहे. आणि तसंच देह व कर्म यांच्यामध्ये क्रियाश्रय भाव आहे. आणि त्यामुळे वरील दोघांचा समवाय संबंध आहे. आणि त्या समवाय संबंधाने परस्परांशी संबद्ध झालेले दोन पदार्थ हे एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत. परंतु कपाळ आणि गंध यांचा संयोग संबंध आहे आणि तो संयोग जो आहे तो अनित्य असल्यामुळे कपाळावरचं गंध पुन्हा पुन्हा पुसता येतं आणि लावता येतं. कपाळच जर वाकडं असेल तर ते मात्र आपल्याला दुसरं बसवता येत नाही. मग तसं वेदविहित कर्म कर्त्याने स्वतः स्वातंत्र्याने आरंभिलेलं असतं. मग त्या आरंभलेल्या कर्माचा देहाशी संबंध अनित्य असतो म्हणून ते टाकलं तर टाकलं जातं. परंतु जिथे पूर्वजन्मातील प्रारब्ध कर्मच देहरूप झालेलं आहे तिथे ते कसं टाकता येईल? ते तर टाकता येणार नाही ना. कारण ज्या क्रिया करण्याकरता कोणताही विशेष प्रयत्न न लागता चालूच असतात अशा श्वास उच्छ्वासापर्यंतच्या क्रिया झोपेतही होतच असतात. मग आता सांगतात,
की या शरीराच्या निमित्ताने ते कर्मच जीवाला चिकटलं आहे. कारण जिवंतपणे तर कर्म घडतंच, पण मेल्यावरही शरीरामध्ये वायू शिरून एखाद्या वेळी मृत शरीराचीही हालचाल दिसून येते. म्हणून काही वेळी प्रेताच्या हालचालीमुळे जिवंतपणाचाही भ्रम होतो, किंवा स्थूल देह मेल्यावरही पाप पुण्यात्मक कर्म अदृश्य रूपाने हे लिंगदेहाबरोबर असतंच. शिवाय स्थूल शरीराला प्रेतभाव प्राप्त झाला तरी पण स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराचं वर निघून जाणं, परलोकात जाणं आणि दुसऱ्या शरीरात राहणं, अशा उत्क्रांती, गती आणि स्थिती स्वरूपाच्या विविध क्रिया या लिंगदेहाच्या आश्रयाने राहतातच. तात्पर्य काय आहे? कोणत्याही अवस्थेमध्ये कर्म बंद पडत नाही, हेच आपल्याला यातून निश्चित करता येतं. म्हणून या विहित कर्माला टाकण्याचा प्रकार एकच आहे, आणि तो असा लक्षात घे की कर्म करत असताना फळेच्छेच्या आहारी जाऊ नये. म्हणजे फलेच्छा रहित कर्म केलं तर या विहित कर्माचा त्याग घडू शकतो. विहित कर्माचा त्याग करण्याची हीच एक पद्धती आहे, हाच एक प्रकार आहे. कर्मफळ ईश्वराला अर्पण करावं. त्याच्या प्रसन्नतेने आत्मज्ञान प्रकाशित होतं आणि त्यावेळेला रज्जुज्ञानाने सर्पभ्रम जसा जातो तसं त्या आत्मज्ञानाने अविद्येसह कर्म नष्ट होतं. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग करावा तेव्हाच त्याचा त्याग होत असतो. आणि म्हणून वरील प्रमाणे जो अभिमान रहित, इच्छारहित आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करून चित्तशुद्धीपूर्वक भगवत प्रसाद संपादन करतो आणि त्या प्रसादाने आत्मज्ञान संपादन करून अविद्येसह कर्माचा त्याग करतो, त्यालाच आम्ही महात्यागी मानू. आणि या वाचून इतर त्याग असा आहे की जसे मूर्छा आलेली असताना ही रोगी हा विश्रांती घेत आहे असं म्हटल्यासारखं आहे. म्हणजे मुळामध्ये तो बेशुद्ध पडलेला आहे, परंतु बाकी काय म्हणत नाही, विश्रांती घेणं चाललेलं आहे, हे जसं म्हणणं आहे ना, तर तसं ते आहे. असो, दांडक्याचा मार बुक्क्याकडे जसा पाठवावा त्याप्रमाणे एका विहित कर्माने जो शिणतो तो दुसऱ्या सांसारिक कर्माने विश्रांती घेऊ पाहतो. पण सांसारिक कर्म तरी शेवटी कर्मच असतं, त्यातही कष्ट असतातच. उलट विहित कर्माला परिणामी मोक्षफळ आहे, पण सांसारिक कर्माला कोणतंच फळ नाही आहे. परंतु हे पुन्हा पुन्हा सांगणं पुरे. सारांश काय, तर तोच त्रिभुवनात त्यागी आहे ज्याने कर्मच नैष्कर्म्य अवस्थेला नेला आहे. असं मग आता यामध्ये कर्मफळ जे आहे हे कसं त्रिविध आहे त्याचा विचार पुढे सांगतात. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासीनां क्वचित. या श्लोकाचा अर्थ की जे कर्म फलत्यागी नसतात त्यांना मेल्यानंतर अनिष्ट म्हणजे पशुपक्ष्यादी योनींची प्राप्ती, त्यानंतर इष्ट म्हणजे देवयोनी प्राप्ती आणि मिश्र म्हणजे मनुष्य योनी प्राप्ती, असं कर्माचं त्रिविध फळ प्राप्त होतं. ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला नाही त्यांना असे 3 प्रकारचे फळ प्राप्त होतात. पैकी अनिष्ट फळ म्हणजे काय, तर पशु पक्षी स्थावर योनींची प्राप्ती. इष्टफळ म्हणजे काय, देवतादिकांची प्राप्ती, स्वर्गादी लोकांची प्राप्ती. आणि मिश्रफळ म्हणजे काय, तर मनुष्य शरीराची प्राप्ती. असं 3 प्रकारचं फळ त्यांना प्राप्त होत असतं. कुणाला, जे कर्मफलत्यागी नाहीत त्यांना. परंतु जे आत्मज्ञानी आहेत, जे कर्मसन्यासी आहेत, त्यांना हे कर्मफळ कधीही प्राप्त होत नाही. यावर व्याख्यान करतात. परिसांडती ना फलाशाचे कोणी, सर्वथा गुंतोनी मायापाशी, पार्था ते त्रिविध कर्म फळा लागे, भोगावया जगी पात्र होती. याचा अर्थ असा आहे की या 3 प्रकारच्या कर्मफलांना भोगण्याचे अधिकारी तेच आहेत की जे फलाची आशा टाकत नाहीत. फलाशा रहित कर्म करणारे जे आहेत ते या कर्मफलांना प्राप्त होत नाहीत. उदाहरण सांगतात,
आपण कन्येला जन्म देऊन कन्यादानाचे वेळी कन्येचा पिता ही कन्या माझी नाही, तुम्ही या कन्येचा स्वीकार करा असं जावयाला म्हणतो आणि तो त्या कन्येच्या मोहपाशातून सुटतो. परंतु त्या कन्येचा पत्नी रूपाने स्वीकार करणारा जावई मात्र त्या मोहपाशामध्ये अडकतो. काही माणसं अफू, गांजा इत्यादी विषवृक्षांची शेतात लागवडही करतात, त्यांचं रक्षणही करतात आणि ते विष बाजारात विकून स्वतः मरणाच्या दाढेतून सुटतात व मिळालेल्या द्रव्याने आनंदाने जगतात. परंतु इतर जे लोक द्रव्य खर्च करून विष विकत घेतात व खातात ते मात्र पैसे खर्च करून मरतात. त्याप्रमाणे करता हा कर्तृत्वाहंकाराने कर्म करो किंवा अकर्ता हा कर्तृत्वाचा अहंकार न ठेवता कर्म करूनही फलाची इच्छा न धरो, परंतु दोघांनाही कर्म आवरून धरणं, कर्म मुळीच न करणं हे शक्य नाही आहे. कारण देहसंबंध असेपर्यंत ज्ञान्याला किंवा अज्ञान्याला कर्म हे अनिवार्य आहेच, अथवा कर्म हे कर्मरूपाने दोघांनाही बंधन करू शकत नाही तर फलरूपाने बंधन करतं. म्हणजे कर्म हे कर्मरूपाने बंधक नाही आहे तर फलरूपाने बंधक आहे असं आहे. किंबहुना जसं उदाहरण देतात, वाटेवर फळांनी बहरलेल्या वृक्षांची राई असावी आणि प्रवाशाने त्या फळांची अपेक्षा करावी आणि ती तोडून खावीत आणि तो त्या बागवानाकडून धरला जावा. मग त्याप्रमाणे पाप पुण्य साधारण जे कर्म आहे त्याचे जो फळ घेतो, फलाची इच्छा करतो, त्याला कर्म हे बंधन करतं. म्हणून जो कर्म करूनही त्याचं फळ घेत नाही, जगाविषयी काही इच्छा धारण करत नाही, त्याला फळाचा भोगही मिळत नाही. कारण हे सर्व जगत 3 प्रकारच्या कर्माचं फळ आहे. देव, मनुष्य आणि स्थावर यांनाच जगडंबर असं नाव आहे आणि हे देव, मनुष्य आणि स्थावर हे तर 3 प्रकारची कर्मफळच आहेत. त्यापैकी एक अनिष्ट फळ आहे, एक ते केवळ इष्टच आहे आणि एक इष्टानिष्ट असं मिश्र फळ आहे. असे फळाचे 3 प्रकार आहेत. बघा, त्रिधा कर्मफळ, एक ते अनिष्ट, एक इष्टानिष्ट, इष्ट एक. वागती जे स्वेर होणे मदांध कुकर्मे निषिद्ध आचरती. म्हणजे विषयासक्त अशा बुद्धीच्या विचारात आणि शरीराच्या आचारात अविधीला शिरवून शास्त्र निषिद्ध अशा वाईट कर्मांमध्ये जे प्रवृत्त होतात तेव्हा त्यांना कृमी, कीटक, लोष्ट, पाषाण असे निकृष्ट देह प्राप्त होतात. त्यालाच अनिष्ट कर्मफळ असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्वधर्माला मान देत आपल्या अधिकाराला पुढे घालत आणि वेदाला विचारित सत्कर्म केलं जातं त्यावेळेला इंद्रादिक देवांचे शरीर प्राप्त होतात. हे सव्यसाची अर्जुना त्या कर्मफळाची इष्ट म्हणून प्रसिद्धी आहे. आता गोड आणि आंबट हे 2 रस मिश्रित होतात तेव्हा या 2 रसाहून वेगळं आणि 2 रसांचा पराभव करणारं एक वेगळ्याच चवीचं रसांतर निर्माण होतं. किंवा प्राणायाम रूप योग बळाने एडा नावाच्या नाडीने म्हणजे नाकाच्या उजव्या छिद्राने स्तंभन करण्याच्या उद्देशाने बाह्य वायू आत ओढला असतात त्याला पूरक असं म्हटलेलं आहे. तोच वायू हृदयात कोंडून ठेवला तर कुंभक होतो आणि तोच वायू पिंगला नावाच्या नाडीने म्हणजे नाकाच्या डाव्या छिद्राने बाहेर सोडला तर तो रेचक होतो. म्हणजे सारांश काय, पूरक, कुंभक याहून तिसरा जो रेचक प्राणायाम आहे, म्हणजे याहून तिसरा जसा रेचक प्राणायाम आहे. किंवा सत्य आणि असत्य यांचं मिथुनीकरण झालं असता, म्हणजे हे दोघे एकत्र झाले असता त्या योगाने सत्य आणि असत्य जिंकले जातात. मग सत्याकडून असत्य आणि असत्याकडून सत्य पराभूत होऊन तिसराच एक सत्य असत्य विलक्षण
असा अनिर्वचनीय पदार्थ निर्माण होतो. उदाहरण देतात, जसं शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भ्रम होतो, तेव्हा इदम रजतम ही चांदी अशी प्रतीती येते. मग त्यात इदंता विशिष्ट शक्ती ही सत्य आहे आणि रजत हे असत्य आहे. इदंता विशिष्ट म्हणजे ही या विशेषाने युक्त असलेली शुक्ती म्हणजे शिंपल हे कसं आहे खरं आहे, आणि रजत चांदी ही कशी असत्य आहे. पण या दोघांचं मिथुनीकरण होऊन ते सत्य इदंतेने रजताचंच असत्यत्व आणि असत्य रजताने इदंतेचं सत्यत्व हे पराभूत केलेलं असतं. त्यामुळे इदम रजतम असा परस्पर अध्यास होऊन सदसद विलक्षण असा तिसराच पदार्थ निर्माण होतो. म्हणजे दोन ज्ञानांच्या मिश्रणापासून तिसरंच अनिर्वचनीय ज्ञानही निर्माण होतं. हे अनिर्वचनीय म्हणत असताना कसं आहे की त्याच्याविषयी निश्चित काही सांगता येत नाही, म्हणून त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं गेलेलं आहे. जसं पाप आणि पुण्य समप्रमाणात मिळून कर्माची उभारणी होते, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या योगाने मनुष्य योनी प्राप्त होते, म्हणून ते मिश्र फळ आहे. म्हणजे इष्टफळ पाहिलं, अनिष्ट फळ पाहिलं आणि मिश्र फळ पाहिलं. याला उदाहरण त्यांनी अनेक दिलेले आहेत. त्यामध्ये एक उदाहरण आपण जे आत्ता पाहून आलो की ज्या वेळेला शिंपल्यावरती आपल्याला चांदी भासते त्यावेळेला इदम रजतम म्हणजे ही चांदी अशी प्रतीत येते. मग त्यामध्ये खरोखर इदंता विशिष्ट असलेली शिंपलं हेच खरं आहे की नाही? खरं आहे. आणि चांदी कशी आहे? खोटी आहे. पण या दोघांचं मिथुनीकरण झालं ना, एकत्रीकरण झालं ना, त्यामुळे सत्य असलेल्या इदंतेने या चांदीच्या असत्यत्व आणि असत्य असलेल्या चांदीने इदंतेचं सत्यत्व यांना पराभूत केलेलं असतं. आणि त्यामुळे इदम रजतम ही चांदी आणि असा परस्पर अध्यास होऊन सदसद विलक्षण तिसरा पदार्थ जसा निर्माण होतो, त्याप्रमाणे पाप आणि पुण्य हे समप्रमाणात मिसळून ज्या वेळेला कर्माची उभारणी होते त्यावेळेला मनुष्य योनी प्राप्त होते आणि हेच मिश्र फळ आहे असं सांगितलं आहे. याप्रमाणे या जगात 3 प्रकारच्या विभागात कर्माचं फळ मांडलेलं आहे आणि ज्यांना इच्छेने भोगात घातलंय त्यांना ते कर्म सुखदुःखाचे भोग दिल्याशिवाय सोडत नाही, त्यांना ते भोगलेच पाहिजे. किंबहुना जिभेवरची त्वचा फाटेपर्यंत प्रमाणापेक्षा अधिक भोजन गोड वाटतं आणि नंतर परिणामी अजीर्ण होऊन अवश्य मरण येतं. किंवा वरुण दिसण्यास संभावित असलेल्या चोराची मैत्री. पायी प्रवास करत असताना कुठपर्यंत चांगली, जोपर्यंत अरण्य लागले नाही. एकदा का अरण्यात शिरलं की तो चोर ते सर्वस्व लुटून पळून जातो. किंवा कोणत्याही पुरुषाच्या भोगाकरता समान असलेल्या त्या वेश्येचं अंग तोपर्यंतच सुंदर दिसतं जोपर्यंत तिच्या शरीराला स्पर्श केल्यानंतर पाप तर लागतंच, पण तिच्या अंगात अनेक पुरुषांच्या सहवासामुळे निर्माण झालेले रोग स्पर्श करणाऱ्याच्या अंगी जडतात. त्याप्रमाणे शरीराने कर्म करताना मोठेपणाची प्रसिद्धी प्राप्त होते, परंतु मेल्यानंतर जसा दुसऱ्या जन्मात आयुष्यभर एकसारखी कर्मफळं ती प्राप्त होतात. किंवा पुढे असं सांगतात, बलवान आणि श्रीमंत सावकार कर्जदाराकडे वायदा केलेले पैसे मागायला आला तर तो काही केल्या पैसे घेतल्याशिवाय तसं परत जात नाही. त्याप्रमाणे केलेल्या कर्माचे भोग हे प्राण्याला त्या वेळी निश्चित प्राप्त होतात. किंबहुना कणसातून दाण्याचा कण झडून जमिनीवर पडतो, तो जमिनीतून अंकुरला म्हणजे पुन्हा चढतो व पुन्हा जमिनीवर पडतो व पुन्हा उठतो. हे जसे कणसावर सतत चालूच राहते, त्याप्रमाणे रुजुनिया दाना वाढती कणिसे कणिसाशी जैसे दाणे येती. किंवा चालू जाता एका पुढे एक परंपरा देख पाऊलांची. म्हणजे त्याप्रमाणे मागील संचित कर्माचं जे फळ
ते वर्तमान देहात भोगावं लागतं आणि जे भोगायच्या अंतःकरणावर संस्कार निर्माण करतं त्या संस्काराने क्रियमान कर्म घडतं आणि त्या क्रियमानापासून भावी काळात दुसरी फळं निर्माण होतात. तात्पर्य काय? कर्मापासून फळ, फळापासून कर्म, पुन्हा कर्मापासून फळ, हे चक्र सतत चालू राहतं. ज्याप्रमाणे चालत असता एक पाय दुसऱ्या पायाला मागे टाकून पुढे पडतो, त्याप्रमाणे हे कर्म तैसे फळभोगी कर्मफळ एक प्रसवे अनेक कर्मफळा. एक कर्म दुसऱ्या फळाला, दुसरं फळ एका कर्माला, असं ते सारखा भोग जो आहे हा चालू राहतो. किंवा आणखी उदाहरण देतात, नदी तटी नाव झाली घाली येर झारा, भोग परंपरा तैसी चाले, साध्य साधनाचा प्रकारे साचार, भोगाचा विस्तार वाढे ऐसा. म्हणजे काय तर नदीतून तरुण जाण्याचं साधन असलेली नाव ज्या तीराला लागेल ते तीर सापेक्ष बुद्धीने अलीकडचंच असतं. पुन्हा त्याच नावेने अलीकडून पलीकडे व पलीकडून अलीकडे यायचं असतं. मग त्या नावेची नदी तरुण जाण्याची क्रिया ही कधीतरी बंद पडते काय तर ती कधी बंद पडतच नाही. त्याप्रमाणे कर्मफळ भोगाच्या ओढाओढीतून जीवाची सुटका होत नाही. मग मागे कितीही दिवस कर्माचे फळ भोगले तरी सुद्धा उजाडलेला नवा दिवस तो भोगाच्या आरंभाचाच असतो. किंबहुना अरे कर्मापासून फळभोग व फळभोगापासून पुन्हा कर्म, अशा साध्य साधनांच्या प्रकाराने अर्थात बीजांकुर न्यायाने, याला काय म्हणायचं, बीजांकुर न्याय, या बीजांकुर न्यायाने तो फळभोग पसरत जातो. आणि याप्रमाणे कर्मफलाचा त्याग न करणारे लोक जे आहेत हे संसाराने गुरफटले जातात. मग एरवी जाईच्या फुलाचं विकसन म्हणजे उन्मलनं हेच त्याचं सुकणं आहे. तसं ज्यांनी मोठ्या कौशल्याने फलाशा टाकून व कर्म करण्याचं केवळ सोंग दाखवून फलभोगाच्या दृष्टीने कर्म जणू केलेच नाही असं केलेलं असतं. उदाहरणार्थ, पेरण्याचं बीज पोटगीला खर्च केलं तर शेतीचा धंदा वाढत्या उत्पन्नाचा खरा, पण तो खचित नुकसानीत येतो. त्याप्रमाणे त्या फळाच्या त्यागाने पुन्हा पुन्हा कर्म करण्याचं काम संपवून टाकलेलं असतं. मग त्या निष्काम कर्मयोगाने झालेल्या चित्तशुद्धीच्या सहाय्याने गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने विकसित झालेल्या त्या ज्ञानाने जीवब्रह्मातील द्वैतरूपी दारिद्र्य नष्ट होतं. मग तेव्हा मिथ्या जगताच्या आकाराने जे भासतं ते जीवाने केलेल्या कर्माचे इष्ट, अनिष्ट आणि मिश्र अशा 3 प्रकारचे फळच आहे. आणि ते त्रिविध फळ ज्ञानाने नष्ट होतं. त्या अवस्थेत भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी देखील आपोआपच नष्ट होते. किंबहुना अर्जुना, असा हा कर्मफळ त्यागातून निर्माण झालेला ज्ञानप्रधान संन्यास ज्यांना घडतो ते त्या फलभोगापासून होणाऱ्या दुःखापासून मुक्त होतात. आणि या ज्ञानप्रधान संन्यासाने जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती पसरते म्हणजे सर्वत्र आत्मभाव होतो, तेव्हा कर्म एक आहे आणि त्याचा मी एक कर्ता आहे असं द्वैत दिसणं शक्य आहे काय हो? तर नाही. म्हणून ज्ञानप्रधान संन्यासाने जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती पसरते म्हणजे सर्वत्र आत्मभाव होतो, तेव्हा कर्म एक आहे आणि त्याचा मी एक कर्ता आहे असं द्वैत त्या ठिकाणी राहत नाही. जसं उदाहरण सांगतात, भिंत पडून गेल्यानंतर त्यावर काढलेल्या चित्राची तशी केवळ मातीच होते. याला आश्रयाश्रित नाश असं म्हटलेलं आहे. बघा, एकाने घरामध्ये भिंतीवरती सुंदर चित्र काढलं, रंग चांगले होते, महागाचे होते, चित्रकारही चांगला होता, भरपूर कर्णावळ देऊन त्याने ते चित्र काढून घेतलेलं होतं. पण हे सर्व होत असताना एक दिवस भूकंप झाला आणि 50 वर्ष जे चित्र टिकू शकणार होतं त्या भूकंपामध्ये ती भिंतच गेली.
मग आता भिंत जर पडली तर त्या भिंतीच्या आश्रयाने असलेलं चित्र ते राहू शकेल काय? राहू शकत नाही. म्हणजे चित्र हे आश्रित आहे आणि चित्राचा आश्रय काय आहे? भिंत. मग आश्रय असलेली भिंतच जर पडली तर त्या आश्रयावरती आश्रित असलेलं जे चित्र आहे ते नष्ट राहील काय? नाही राहत. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर रात्र आणि अंधार हे उरत नाहीत, त्याप्रमाणे आत्मज्ञान प्रधान संन्यासाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला वृत्ती पसरते, सर्वत्र आत्मभाव होतो, त्यावेळेला कर्म आणि कर्ता असं जे द्वैत आहे ते द्वैतच निवृत्त होतं. त्या ठिकाणी कर्तृत्वही नाही आणि म्हणून भोक्तृत्वही नाही. किंबहुना जेव्हा वृक्षादिकांचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची पडेल? आरशाच नाही तर मुख हे कुठे प्रतिबिंबित होईल? मूळ झोपेचाच ठाव ठिकाण नसेल तर स्वप्नाला आरंभ होईल काय? मग स्वप्नालाच आरंभ जिथे नाही तिथे ते स्वप्न खरं आहे का खोटं आहे याचा विचार तरी संभवनीय आहे काय? नाही ना. मग त्याप्रमाणे या ज्ञान प्रधान संन्यासाने मूळ अविद्येलाच आयुष्य नाही, म्हणजे अस्तित्व शिल्लक राहत नाही. मग त्या अविद्येचं जे कार्य आहे, जे कर्मफळ आहे, ते कुणी द्यावं आणि कुणी घ्यावं? म्हणून असं पहा की बाबा या ज्ञान प्रधान संन्यासात या कर्माच्या गोष्टी करता येतील का? नाही करता येत. परंतु आपल्या देहात जेव्हा का अविद्या आहे, म्हणजे जेव्हा कर्तेपणाच्या अभिमानाच्या बळाने जीव हा शुभाशुभ कर्माकडे धावतो आणि जेव्हा दृष्टी ही भेदाच्या राज्यावरती नीट नेटकी बसली आहे, हे वर्म जाणाऱ्या अर्जुना, तेव्हा तर पश्चिम दिशेचे पूर्व दिशेशी जितकं अंतर आहे, म्हणजे जसे विरुद्ध आहेत, म्हणजे या दोन दिशांमध्ये जेवढी मोठी भेदाची पंगत बसली आहे तितकीच आत्म्यात आणि कर्मात बीजावळी म्हणून भेदाची पंगत आहे. म्हणजे काय? आत्मा सच्चिदानंद आहे, व्यापक आहे, अविकारी आहे, अविनाशी आहे, अखंड आहे, एकरस आहे. तर त्याच्या उलट कर्म हे असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, परिच्छिन्न आहे, विकारी आहे, विनाशी आहे आणि त्रिविध आहे. जे अत्यंत विरुद्ध आहे की नाही. म्हणून असं सांगतात की यांचा कधीच संबंध नाही. तेव्हाही आत्म्याचा कर्माशी तो साचा संबंध नाहीच लेश मात्र. पूर्व पश्चिमेशी जैसी वेगळी का आभाळा अनेक नभा लागी. किंवा असे पुढचं सांगतात, आकाश आणि मेघ, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यांच्यात जसे पुष्कळ प्रकारचे भेद आहेत. किंवा नदीचं पाणी पांघरून नदीमध्ये खडक असतात, नदीचं पाणी पांघरूनच नदीमध्ये खडक असतात, परंतु त्या दोघांमध्ये कोट्यावधी भेद असतो. हे जसं विचाराने कळून येईल. पाण्याजवळच काय, पण पाण्यावर गोंडाळ असतं, म्हणजे शेवाळ असतं, परंतु ते पाण्यापेक्षा अगदी भिन्न असतं. केवळ निकट संबंध असतो म्हणून काजळाला दिवा म्हणता येईल काय? म्हणता येत नाही. चंद्राच्या ठिकाणी कलंक जरी असला तरी तो चंद्राशी एकरूप नाही. दृष्टी आणि नेत्र गोलक यांच्यामध्ये जेवढा विलक्षण भेद आहे, काय आहे? डोळा असणं वेगळं आणि त्या डोळ्यामध्ये दृष्टी असणं वेगळं आहे. म्हणून दृष्टी आणि डोळा, आंधळ्याला पण डोळा आहे की नाही? आहे. आंधळ्याला पण बुबुळ आहे की नाही? बुबुळ आहे. परंतु त्यामध्ये असलेलं जे इंद्रियत्व आहे ते इंद्रियत्व नसतं. बहिऱ्याला कान नसतात का? कान असतात. कर्ण गोलक आहे, कर्ण शष्कुली आहे, पण कर्ण शष्कुल्यावर छिन्न असलेलं जे इंद्रियत्व आहे ते त्या ठिकाणी नसतं. मग यांच्यामध्ये जसा भेद आहे, दृष्टी आणि नेत्रगोलक, श्रोत्रेंद्रिय आणि श्रोत्रत्व यांच्यामध्ये जसा विलक्षण भेद आहे. मग नाना प्रकारच्या वाटा आणि त्या वाटांनी जाणारे पांथिक, किंवा पाण्याचा प्रवाह आणि त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारे पुराद्र, किंवा आरसा आणि आरशात पाहणारे मुख, यांच्यामध्ये जेवढं वैलक्षण्य आहे, म्हणजे आता वरती जेवढे दृष्टांत दिलेले आहेत ना, त्या सर्व दृष्टांताप्रमाणे सांगतात तितक्याच मानाने आत्म्याशी कर्माचा भेद आहे.
परंतु अज्ञानाने त्या आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या कर्माचा स्वरूपाध्यास आणि सत्य आत्म्याचा कर्माच्या ठिकाणी संसर्गाध्यास होऊन आत्मा क्रियावान आहे असं समजलं जातं. पण वस्तुस्थिती जी आहे ती तशी आहे. इथे स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास असे दोन प्रकारचे अध्यास आलेले आहेत ना, हे समजून घेण्यासारखे आहेत. सरोवरातील कमलिनी ही पाकळ्यांच्या विकसितपणाने सूर्याचा उदय सुचवते किंवा भ्रमरांकडून आपल्यातील सुगंध भोगवते. या सर्व क्रिया कमलिनी करते असं वाटतं, पण ती सरोवरात जशीच्या तशी आहे, अविकारी स्थितीत असते. त्याप्रमाणे अर्जुना, तुला पुन्हा हेच सांगणं आहे की आत्म्याच्या ठिकाणी भासणाऱ्या क्रिया या आत्मभिन्न कारणांनी घडतात आणि ती कारणं 5 आहेत. त्या 5 कारणांचं स्वरूप आता मी तुला स्पष्ट करतो. बरं, आता आपण जे काही पाहून आलेलो आहोत ना, संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास, तर हा कसा असतो हे आपण उद्याला प्रवचनाच्या आरंभालाच पाहणार आहोत. आणि स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यासाचं स्वरूप, त्यांचा प्रभाव हे पाहून मग आपण पुढे प्रवृत्त होणार आहोत. तर आता हा जो 13वा श्लोक आहे, या 13व्या श्लोकाचा फक्त आज चिंतन. ॐ राम कृष्ण